एक मोठी बातमी येते। पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची प्रतिक्रिया आलेली आहे। सीज फायरला संमती दिल्याची पाकिस्तानकडनं माहिती दिली गेली आहे। पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची यावरती येणारी महत्त्वपूर्ण अशी प्रतिक्रिया। सीज फायरला संमती दिल्याची पाकिस्ताननं माहिती दिलेली आहे। पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांकडनं याबाबतची माहिती पुढे येते आहे। आणि यात आणखी जोडून महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे थोड्याच वेळामध्ये भारतीय परराष्ट्र मंत्रालयाची सुद्धा पत्रकार परिषद होणार आहे। एकीकडे पाकिस्तानकडनं येणारी ही बातमी, इशाक दार यांनी याबाबतचं जे स्टेटमेंट आहे ते दिलेलं आहे। पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांकडनं ही प्रतिक्रिया आलेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची सुद्धा पत्रकार परिषद होणार आहे। त्यामुळे यातनं काय मोठी बातमी समोर येते का हे आपल्याला बघायचं। शिवाजी, एकीकडनं पाकिस्तानचे स्टेटमेंट आलेलं आहे, थोड्या वेळापूर्वी आपण बघितलं डोनाल्ड ट्रम्प यांचं स्टेटमेंट, आणि आता होऊ घातलेली भारताची अर्थातच पत्रकार परिषद। शिवाजी, पुन्हा एकदा आपण शिवाजी यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करूया। अर्थातच महत्त्वपूर्ण घडामोडी सध्या घडताना आपल्याला पाहायला मिळतात। एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेकडनं मांडलेली भूमिका, भारत पाक हे युद्धविरामासाठी तयार असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या प्रतिक्रियेमध्ये एकीकडे म्हटलं, आणि त्याच्या लगोलग आता पाकिस्तानमधनं सुद्धा इशाक दार, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांची प्रतिक्रिया आलेली आहे। सीज फायरसाठी पाकिस्तान तयार असल्याचं इशाक दार यांनी म्हटलेलं आहे। आणि याला जोडूनच येणारी महत्त्वाची अपडेट ती म्हणजे आता थोड्याच वेळामध्ये भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद होणार आहे। त्यामुळे अर्थातच भारत या सगळ्याच्या बाबतीत काय भूमिका मांडतं हे पाहणं या क्षणाला, या घडीला फार महत्त्वाचं असेल। त्यामुळे अर्थातच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेकडे आता सगळ्यांच्या नजरा असतील। डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियातनं पोस्ट केली आणि अमेरिकेची भूमिका मांडलेली आहे। भारत पाक युद्धविरामासाठी